पोलादपूरकरांना 26 जुलैच्या काळरात्रीची भीती कायम. 26 जुलै 2005 भर पावसात पोलादपूरमधील 2 गावांना दरडमातीने गिळंकृत केले होते. या नैसर्गिक आपत्तीला आज 19 वर्षे झाली आहेत. आजही या आठवणी कायमच्या मनी बसल्याने मुसळधार पावसात दाटून येत आहेत. आजही त्या रात्रीच्या भयान आपत्तीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत अंगावर काटा उमटत आहे. भूवैज्ञानिकांच्या अहवालानुसार दरडींच्या दहशतीखाली पोलादपूरमधील असंख्य गावे व अनेक आदिवासी, बौद्ध आणि धनगरवाड्या देवावर हवाला ठेवून जगत आहेत. तालुक्यातील कोतवाल खुर्द, कोंढवी आणि लोहारे पवारवाडीतील 25 व 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान महापूर व भूस्खलनाच्या घटनेनंतर तालुक्यातील दरडग्रस्त गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असले तरी शासनाने दरडग्रस्त गावाचा सर्वे करत ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. 25 व 26 जुलै 2005 या अतिवृष्टी व भूस्खलन तसेच महापूर आल्याच्या नैसर्गिक आपत्तीनंतर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष पावसाळी कार्यरत ठेवण्यात येत आहे. या सन 2005च्या नैसर्गिक आपत्तीनंतर कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28 घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र तर कोंढवी येथे 29 घरकुलं उभे राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले होते. सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबईने या कामी खर्चाची जबाबदारी उचलली. कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या 48 तर कोंढवी येथे 78 कुटुंबे अशी असताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 45 लाख रुपये खर्चातून केवळ 15 घरकुलं उभारण्यात आली. मात्र बांधण्यात आलेल्या घराचा दर्जा 18 वर्षात खालावला असल्याचे चित्र दिसत आहे. 2005च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तालुक्याचे नुकसान झाले होते. सावित्रीचा महापुरामध्ये 4 गावांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. सुमारे 3000च्या आसपास नागरिक बाधित झाले होते. त्यापोटी नैसर्गिक आपत्ती आराखड्यानुसार शासनाकडून 27,89,675 रुपये वाटप करण्यात आले होते. तर दरड कोसळल्याने झालेल्या आपत्तीवेळी 13 गावातील 1500 नागरिकांना मोठी झळ बसली होती. यामध्ये पोलादपूर, पार्ले, कालवली, तुटवली, कोतवाल, बुद्रुक, लोहारे, महाळुंगे, ओबळी, पैठण, महाळगूर, साळवीकोंड, केवनाळे, कोतवाल या गावांचा समावेश होता. यावेळी शासनाकडून मदतनिहाय 13 लाख रुपये तर पुनर्वसनासाठी 7,40,000 रुपये खर्ची झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोहारे चव्हाणवाडी 3, कोतवाल खुर्द 3, कोतवाल बुद्रुक 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 26 जुलै 2005ची ती काळरात्र. या रात्री झालेल्या अतिवृष्टी व भूस्खलनाने पोलादपूरचे होत्याचे नव्हते झाले होते. काहीतरी अनुचित घडणार याची चाहूल 25 जुलैच्याच रात्री लागली होती. या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आला. या पुराचे पाणी पोलादपूर शहराच्या शिवाजीनगर, सिद्धेश्वर नगर, भैरवनाथ नगर व भागात शिरले. हाहाकार उडाला. महापुराच्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्याने नदीकाठावरील मासळी बाजार, गंगामाता हॉल, सिद्धेश्वर मंदिर, सुंदरराव मोरे महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय, वीज कंपनीचे गोदाम, चित्रे घाट मंदिर, बंडू चित्रेचाळ या इमारतींना वाहून नेताना अनेक घरेही पाण्याखाली गेली होती. ही भयानक घटना घडत असतानाच 26 जुलैच्या मध्यरात्री पोलादपूर, सैनिकनगर, पार्ले, कालवली, तटवली, गोळेगणी, कुडपण, लोहारे, भोगाव, साळवीकोंड, धामणदेवी, केवनाळे, किनेश्वर, पायटा, बोरावळे, गोलदरा, महादेवाचा मुरा या गावातील हद्दीतील डोंगरांना भेगा पडल्या, घरांना तडे गेले, दरडी कोसळल्या. यापैकी लोहारे चव्हाणवाडी 3, कोतवाल खुर्द 3, कोतवाल बुद्रुक 7 या 3 गावात दरडीखाली 13 जण गाडले गेले. महापुरात अनेक जनावरांसह 2 महिला वाहून गेल्या. संपूर्ण तालुक्यात विजेचे खांब कोसळून कित्येक दिवस तालुका अंधारात बुडाला होता. दिविल येथील केटी बंधारा व कोतवाल पैठण येथील पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गावरील भोगाव गावच्या हद्दीत 125 फूट लांब व 50 फूट उंचीचा डोंगर रस्त्यावर आला. गावोगावचे अंतर्गत रस्ते, साकव, बंधारे, संरक्षण भिंती, स्मशान शेड, नळपाणी योजना नेस्तनाबूत झाल्या होत्या. भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक संसार उघड्यावर आले. निसर्गाच्या या कोपाची आठवण आजही कायमस्वरूपी उमटून जात आहे. मुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.